ओके, गुड मॉर्निंग टू ऑल. सगळ्यांना स्क्रीन दिसतीये आणि आवाज येतोय ना माझा? ओके. सो आपलं परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन हे चॅप्टर चालू होतं. त्यामध्ये आपण लास्ट लेक्चरपर्यंत परम्युटेशन स्टडी केलं, ज्यामध्ये ऑल ऑब्जेक्ट्स हे डिस्टिंक्ट होते. ओके, म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट याच्यामध्ये रिपीट होत नव्हता. सो आज आपल्याला जे डिस्कस करायचं आहे परम्युटेशन, त्याच्यामध्ये काय आहे, व्हेन सम ऑब्जेक्ट्स आर आयडेंटिकल. सो आजचा आपला पॉईंट असणार आहे परम्युटेशन permutation when some objects are identical. When some objects are identical. ठीक आहे, याच्यामध्ये काय ऑब्जेक्ट्स कसे असतील, आयडेंटिकल असतील. आपण एक्झाम्पल वाईज जाणारच आहे बघा, बट समजून घ्या की आता कन्सिडर करा. एक मी सिंपल एक्झाम्पल इथं घेतो. याच्यामध्ये सपोज इंडियन हा वर्ड आहे, INDIAN, बरोबर, इंडियन. आता ह्या इंडियन वर्ड्समध्ये याच्यामध्ये कोण रिपीट होतोय बघा, आय रिपीट होतोय 2 टाइम्स. करेक्ट, आय रिपीटेड 2 टाइम्स. आणि त्यानंतर याच्यामध्ये आणखीन कोण रिपीट होतोय, यामध्ये रिपीट होतोय यन. हा सुद्धा रिपीट होतोय 2 टाइम्स. यन रिपीटेड 2 टाइम्स. ओके, यालाच आपण काय म्हणणार आहे की सम ऑब्जेक्ट्स कसे याच्यामध्ये आयडेंटिकल आहे. ओके, आता समजा तुम्हाला जर विचारलं याच्यामध्ये फाइंड द नंबर ऑफ अरेंजमेंट्स पॉसिबल फ्रॉम धीज वर्ड्स, म्हणजे हे इंडियन्स ह्या वर्ड्समध्ये जेवढे काही लेटर्स आहेत ते एवढे यूज करून आपण किती नंबर ऑफ अरेंजमेंट्स तयार करू शकतो किंवा किती परम्युटेशन्स आपण तयार करू शकतो. ओके, मॅक्सिमम परम्युटेशन्स. सो हे बघा, आपलं जनरल फॉर्म्युला काय होतं, आपण अगोदर काय चेक करायचो, नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स. एन म्हणजे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स, बरोबर, नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स. याच्यामध्ये ऑब्जेक्ट्स आता अल्फाबेट्स इथे, ओके, लेटर्स. नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स एन इज इक्वल टू किती तिथं 1 2 3 4 5 6. ओके, हे झाले 6. ओके, सो नंबर ऑफ पोझिशन्स पण किती 6. नंबर ऑफ पोझिशन्स त्याला आपण आर ने डिनोट करतो. नंबर ऑफ पोझिशन सुद्धा किती याच्यामध्ये तर 6 आहे. बट यामध्ये होत आहे काय, आता यामध्ये 2 ऑब्जेक्ट्स आपले काय होत आहे, म्हणजे आय आणि एन हे 2 टाइम्स रिपीट होत आहेत. सो देअर फोर याचा फॉर्म्युला कसा तयार होतोय की टोटल परम्युटेशन इज इक्वल टू, तुम्हाला हे माहिती बघा, हे काय होणार आहे 6p6 येणार आहे. 6p6 म्हणजे 6 फॅक्टोरियल. ओके, याला आपण असं लिहितो ना 6p6 डिवायडेड बाय. आता याला डिवाइड कशाने करायचे, याच्यामध्ये जे जे लेटर्स रिपीट होतात जेवढ्या टाइम्स, म्हणजे याच्यामध्ये आय रिपीट झाला 2 टाइम्स, एन रिपीट झाला 2 टाइम्स. सो डिवाइड आपण करणार याला 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. ओके, सो इथं जे माझा आन्सर येईल बघा, ते आपलं असणार आहे टोटल परम्युटेशन, म्हणजे टोटल डिफरंट नंबर ऑफ अरेंजमेंट्स दॅट वी कॅन फॉर्म. समजलंय. सो चेंजेस काय याच्यामध्ये, जो ऑब्जेक्ट आपला रिपीट होतोय तो फक्त तुम्हाला काउंट करायचा. याच्यामध्ये मग आता ऑब्जेक्टमध्ये नंबर्स पण असू शकतात, लेटर्स पण असू शकतात, ठीक आहे, एनिथिंग. फक्त आपल्याला काय करायचंय की तो रिपीट होतोय, किती टाइम्स तो रिपीट होतोय ते बघायचंय, आणि जेवढ्या टाइम्स ते रिपीट होणार आहे त्याने फक्त डिवाइड करायचंय. ओके, जे डिस्टिंक्ट ऑब्जेक्टमध्ये आपण जे काही फॉर्म्युले बघितले तेच फॉर्म्युले किंवा तेच रिमार्क आपण याच्यामध्ये यूज करणार आहे. फक्त चेंज काय असेल आपल्या याच्यामध्ये की जे ऑब्जेक्ट्स आपले रिपीट होऊ राहिलेत, ओके, किती टाइम्स तेवढं आपल्याला बघायचं, किती टाइम्स रिपीट होत आहेत. सो त्याने आपण काय करू, इथं डिवाइड करू. ओके, म्हणजे 6p6 अपॉन 2 फॅक्टोरियल टू 2 फॅक्टोरियल. आता सपोज मला जर याचा आन्सर काढायचा असेल, 6p6 किती असतं, 6 फॅक्टोरियल असतं, बरोबर, डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. बरोबर, सांगा 6 फॅक्टोरियल किती रे, तुम्हाला माहिती आहे 6 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 720. 2 फॅक्टोरियल 2 इंटू 2 म्हणजेच काय झालं, हे 720 डिवायडेड बाय 4. ओके, 720 जर तुम्ही 4 ने डिवाइड केलं तर वी गेट द आन्सर 180. सो डिफरंट अरेंजमेंट्स किती पॉसिबल आहेत इंडियन वर्ड्स पासून, तर 180. ओके, समजलं काय करायचं आपल्याला याच्यामध्ये. सो जेवढे ऑब्जेक्ट्स इथं रिपीट होतील
ते ऑब्जेक्टचं नंबर ऑफ टाइम्स बघायचं किती टाइम्स रिपीट झाले, त्याने आपण काय करतो फक्त इथं डिवाइड करतोय. ओके, गॉट इट. ओके, आता तुमच्याकडे सगळ्यांकडे हे असेल मॉड्यूल. मॉड्यूलवरती या पेज नंबर 76, पेज नंबर 76. आणि पेज नंबर 76 वरती क्वेश्चन नंबर रीड करा 90. पेज नंबर 76 मी इथे लिहितो वाटलं सर. पेज नंबर 76, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 90 नंबर बरोबर ना. 89 पर्यंत आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं आहे. आपले फक्त काय काय एक्झाम्पल्स आपण म्हणजे पाठीमागं ठेवले, त्यांना आपण नंतर स्टडी करणार आहे. फॉर एक्झाम्पल डिक्शनरी टाईपचे जे काही एक्झाम्पल्स आहेत, ओके, ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि परमिटेशनचे जसे फॅक्टोरियल मेथडचे आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह केले होते, ते पण आपले बाकी आहेत. असे 3-4 एक्झाम्पल आपले पाठीमागं बाकी आहेत. क्वेश्चन नंबर 90 वाजता सगळ्यांनी बघा, त्याचं सोल्युशन सांगतो मी तुम्हाला. क्वेश्चन नंबर 90 मध्ये काय दिलंय? द नंबर ऑफ डिफरंट वर्ड्स सो फॉर्म इफ द लेटर आर इज यूज थ्राइस. ओके, 90चा आन्सर हा. लेटर जो आर आहे बघा, तो किती टाइम्स यूज होतोय? 3 टाइम्स यूज होतोय. 3 टाइम्स. ओके, नेक्स्ट. लेटर यस अँड टी आर यूज ट्वाइस. म्हणजे लेटर यस हा 2 टाइम्स यूज होऊ राहिला, आणि त्यानंतर लेटर टी हा सुद्धा काय होतोय? 2 टाइम्स यूज होतोय. ओके, कॅपिटल टी आहे हा 2 टाइम्स यूज होतोय. ठीक आहे. आता माझा सिंपल क्वेश्चन तुमच्यासाठी असा असेल की याच्यामध्ये मग टोटल नंबर ऑफ लेटर्स किती येत रे? टोटल नंबर ऑफ लेटर्स सांगा, काउंट किती येईल? आर रिपीट होतोय 3 टाइम्स म्हणजे हे 3. यस रिपीट झालाय 2 टाइम्स म्हणजे +2. टी रिपीट झालाय 2 टाइम्स म्हणजे +2. सो टोटल नंबर ऑफ लेटर्स 3 + 2 + 2 इज इक्वल टू किती? 7. बरोबर का रे? 3 + 2 + 2 म्हणजे आपल्याकडे टोटल 7 लेटर्स आहेत. आता पोझिशन्स पण किती? पोझिशन सुद्धा 7 आहेत. बरोबर, म्हणजे एन ची व्हॅल्यू माझी 7 आहे, नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स. आणि नंबर ऑफ पोझिशन्स दॅट इज आर, याची पण व्हॅल्यू काय आहे? 7 आहे. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं की हाऊ मच डिफरंट वर्ड्स वी कॅन फॉर्म फ्रॉम दिस गिवन डेटा. ओके, सो देअरफॉर वी कॅन राईट टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स किंवा टोटल नंबर ऑफ different words that we can form is equal to काय येईल हे बघा. 7 लेटर्स होते, 7 पोझिशन आहेत. सो वी कॅन राईट हिअर 7p7. आता डिवायडेड बाय, याला आपण डिवाइड कशाने करणार? याच्यामध्ये बघा जे ऑब्जेक्ट्स रिपीट झालेत. आता आर ऑब्जेक्ट रिपीट झाला किती टाइम्स? 3 टाइम्स. यस ऑब्जेक्ट रिपीट झाला 2 टाइम्स, आणि टी हा ऑब्जेक्ट रिपीट झाला 2 टाइम्स. म्हणजे याला आपण डिवाइड कशाने करणार? 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. गॉट इट? सो 7p7 अपॉन जे ऑब्जेक्ट्स आपले रिपीट होत आहेत त्याने आपण काय केलं? इथं डिवाइड केलं. म्हणजे 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. बरोबर आहे. आता 7p7 हे किती असतंय? 7 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. ओके, आता तुम्हाला फक्त तुमचं काम येतं कॅल्क्युलेशन करणे. बघा कोणतं ऑप्शन येतोय? 7 फॅक्टोरियल वी कॅन राईट इट ॲज 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 फॅक्टोरियल. सो डिनॉमिनेटरचा 3 फॅक्टोरियल मला कॅन्सल करता येईल. 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 2, 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 2. ओके, इथलचा 3 फॅक्टोरियल कॅन्सल. हे 2 इंटू 2 काय होतं? 4. बरोबर. सो हा जो तुमचा 4 आहे, 2 इंटू 2 4, ह्या 4 सोबत कॅन्सल होईल. सो राहिलं कोण? सो रिमेनिंग नंबर्स आर 7 इंटू 6 इंटू 5. किती येत आहे आन्सर? लवकर सांगा. 210. ओके, सो ऑप्शन सी. समजलाय क्वेश्चन तुम्हाला?
यामध्ये जे लेटर्स किंवा जे ऑब्जेक्ट्स रिपीट होत आहेत, फक्त चेंज काय म्हणजे आपण जे लास्ट टाइम स्टडी केलं बघा त्याच्यामध्ये याच्यामध्ये फक्त एवढा एकच चेंज आहे की जो लेटर्स किंवा ऑब्जेक्ट्स रिपीट होत आहेत त्यांच्या नंबर ऑफ फॅक्टोरियलने डिवाइड करायचं आहे. ओके, आर 3 टाइम्स रिपीट झाला म्हणून आपण इथं 3 फॅक्टोरियलने डिवाइड केलं. यस 2 टाइम्स रिपीट झाला म्हणून आपण 2 फॅक्टोरियलने डिवाइड केलं. आणि टी सुद्धा किती टाइम्स रिपीट झाला 2 टाइम्स, सो आपण किती डिवाइड केलं इथं 2 फॅक्टोरियलने. ओके, आणि इथं आपण कॅल्क्युलेशन्स केलं. समजलं? ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 91 करा बरं. रीड 91 आता. या नोट्स तुम्हाला शेअर केल्या जाईल, फक्त व्यवस्थित लक्ष द्या आपण कसे एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय, याला लॉजिक काय लावतोय. सो 91 काय आहे? द नंबर ऑफ डिफरंट वर्ड्स दॅट कॅन बी फॉर्म विथ द लेटर्स ऑफ इंडिया. ओके, आता लेटर काय आहे? इंडिया. ओके, सच दॅट टू, याच्यामध्ये कंडिशन काय दिली आहे? सच दॅट 2 आयज आर ऑलवेज टुगेदर. 2 आय तुम्हाला काय करायचे आहेत? ऑलवेज टुगेदर ठेवायचे आहेत. सो काय करणार बघा आपण, फर्स्ट हा आय आणि सेकंड आय यांना आपण सोबत ठेवणार आहे. ओके, आपण ऑलरेडी ह्या टाईपचे क्वेश्चन्स अगोदर सॉल्व्ह केलेले. सपोज मी हे 2 आय जर टुगेदर जर ठेवले, ओके, म्हणजे राहिले कोणते लेटर्स आपल्याकडे? आता टोटल 5 होते बरोबर. 2 आय टुगेदर आहेत. सो राहिलं कोण? इथं राहिला एन, त्यानंतर राहिला डी, आणि त्यानंतर कोण राहिला? ए राहिला बरोबर. जे 2 लेटर्स तुम्ही सोबत ठेवताय त्याला 1 युनिट, सिंगल युनिट कन्सिडर करायचं आहे. म्हणजे 1 हा झालं सेकंड, हे झालं थर्ड, आणि हे झालं फोर्थ. म्हणजे आता माझ्याकडं नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स दॅट इज एन किती आहे? 1 2 3 4. ज्यांना आपण सोबत ठेवतोय त्यांना काय कन्सिडर करायचं? ॲज अ सिंगल युनिट बरोबर. नेक्स्ट, नंबर ऑफ पोझिशन्स किती आहेत? 1 2 3 4 बरोबर. सो 4. सो नंबर ऑफ परमिटेशन्स किंवा डिफरंट नंबर ऑफ जी कंडिशन दिली आहे, सो नंबर ऑफ डिफरंट वर्ड्स, देअरफॉर वी कॅन राईट टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स. डायरेक्ट असलेली तरी चालतंय. टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स इज इक्वल टू काय होईल? हे झालं 4p4. ओके, याच्यामध्ये कोणी रिपीट होतंय का रे? हे बघा, रिपीट इथं आय याच्यामध्ये होतं, याला आपण सिंगल युनिट कन्सिडर केलेलं आहे. याच्यासाठी मला अजून एक परमिटेशन वापरावं लागणार आहे बरोबर. बट लक्ष द्या, मी डायरेक्ट इथं काय लिहिलं? टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट दॅट इज अ 4p4. आता हा आय रिपीट होतोय, ओके, 2 टाइम्स. म्हणजे आता एक मला सांगा लॉजिकली, समजा ह्या आयला मी पहिल्या पोझिशनला लिहिलं किंवा ह्याला इकडच्या पोझिशनला लिहिलं, काय फरक पडेल का रे? कारण तो आयडेंटिकल आहे. ठीक आहे, यांना कुठेही लिहा, म्हणजे त्यांच्यामधली जी अरेंजमेंट असणार आहे ना, जरी समजत नसेल तर मी याला हे करू शकतो बघा. डायरेक्ट आन्सर देण्यापेक्षा अगोदर सपोज कन्सिडर करा की हे जे 4 लेटर्स मी लिहिले वरती, 4 पोझिशन्स, 4 ऑब्जेक्ट, यांना अगोदर आपण अरेंज करून घेऊ. ओके, यांच्यासाठी फक्त. देअरफॉर वी कॅन राईट अ नंबर ऑफ परमिटेशन्स किंवा नंबर ऑफ अरेंजमेंट्स इज इक्वल टू 4p4. हे झालं 4 फॅक्टोरियल. करेक्ट. आता जे 2 आय आहे बघा, त्यांच्यामध्ये काय होईल? अरेंजमेंट होईल बरोबर. सो 2 आयज अरेंज देमसेल्व्स in how many ways? 2 factorial. हा स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन ओके. कधीपासून? आताच गेली का? जस्ट आता लेफ्ट झालते वाटतं त्याच्यामुळे. सर झाले अजून सलग. ओके, आता दिसते का स्क्रीन सगळ्यांना? हो दिसते. हे बघा, अगोदर काय केलं आपण? हे जे 4 पोझिशन होत्या, 4 ऑब्जेक्ट, यांना अरेंज केलं. यांना अरेंज आपण केलं 4p4 दॅट इज 4 फॅक्टोरियल ने. ठीक आहे. त्यानंतर आपण जे मेथड वापरायचो बघा की आयज पण काय होईल? अरेंज होईल देमसेल्व्स, त्यांच्यामध्ये अरेंजमेंट होईल. सो 2 आहे, 2 पोझिशन आहे, म्हणजे ते काय झालं? 2p2 इज इक्वल टू किती? 2 फॅक्टोरियल
बरोबर. बट इथं आय परत रिपीट होतोय 2 टाइम्स. सो याला आपण काय करतो, डिवाइड करतो. आय रिपीट झालाय 2 टाइम्स. जेवढ्या टाइम्स तो रिपीट होईल तेवढ्या टाइम्सने काय करायचं, तेवढ्या टाइमच्या फॅक्टोरियलने काय करायचं, डिवाइड करायचं आहे. म्हणजे 2 फॅक्टोरियल आपण 2 फॅक्टोरियल काय आला, हा 1 झाला. समजलं काय केलंय. इथं 2 आय होते, 2 आयज अरेंज देमसेल्फ, त्यांच्यामध्ये अरेंजमेंट होईल. सो 2 ऑब्जेक्ट आहेत, 2 पोझिशन्स आहेत. सो 2p2 हे 2 फॅक्टोरियल येतं, हे तुम्हाला माहिती आहे बरोबर. बट तो आय 2 टाइम्स रिपीट झालाय ना, 2 टाइम्स रिपीट होतोय. सो डिवाइडेड बाय काय केलं आपण, 2 फॅक्टोरियल. सो हे झालं बघा 1. सो देअरफॉर आता लिहा टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स. देअरफॉर टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स किंवा परम्युटेशन्स गिवन कंडिशनला किती पॉसिबल आहेत. सो हे बघा अगोदर जे 4 लेटर्स अरेंज केले होते ते 4 फॅक्टोरियल आणि आय त्याचं 1 आलं. सो 4 फॅक्टोरियल राहिलं बघा फक्त. आणि 4 फॅक्टोरियलचा आन्सर किती असतं रे, बोला लवकर. 4 फॅक्टोरियल इज इक्वल टू 24. सो ऑप्शन डी. तुम्ही पाठीमागं ऑप्शन चेक करत चला बरं खरे, आपण करेक्ट सॉल्व करतोय का. 91चा आन्सर येते बघा डी 24. प्रॉब्लेम समजलाय. 2 आयज आपल्याला टुगेदर ठेवायचे होते. सो 2 आयला एक युनिट कन्सिडर करायचं आणि बाकीचे लेटर्स अरेंज करायचे. सो माझ्याकडे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स इथं मी लिहिले बघा, मार्क केले 1 2 3 4 आहेत. आणि नंबर ऑफ पोझिशन सुद्धा 4 आहे. सो अगोदर त्यांच्यासाठी परमिटेशन केलं आणि नंतर आयसाठी. ओके. 2 आयज अरेंज देमसेल्व्स, त्यांच्यामध्ये अरेंजमेंट होईल 2 पोझिशन्स 2 ऑब्जेक्ट. सो 2p2 दॅट इज 2 फॅक्टोरियल. आणि आय रिपीट होतोय 2 टाइम्स, म्हणून आपण 2 फॅक्टोरियलनी काय केलं इथं, डिवाइड. सो 2 फॅक्टोरियल आपण 2 फॅक्टोरियल झाला 1. मग टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स काय असेल, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो 4 फॅक्टोरियल इंटू 1 झालं 24. ओके. आता रीड करा क्वेश्चन नंबर 92. क्वेश्चन नंबर 92. क्वेश्चन असा आहे, द नंबर ऑफ डिफरंट वर्ड्स दॅट कॅन बी फॉर्म विथ द लेटर्स ऑफ इंडिया सच दॅट एन अँड ए आर ऑलवेज टुगेदर. याच्यामध्ये एन आणि ए आपल्याला टुगेदर ठेवायचं आहे. वर्ड परत कोणता आहे, इंडिया. ओके. कोणाला सोबत ठेवायचं आपल्याला, एन अँड ए. सो सेम डायग्राम आपण इथं ड्रॉ करणार आता जशी वरती केली होती. सो एन आणि ए यांना सोबत ठेवायचं आहे. सो वी कॅन कन्सिडर दिस ॲज अ सिंगल युनिट. आता रिमेनिंग कोण कोण राहिलं इथं, आय. ओके. एन आपण इथं ठेवला आहे, त्यानंतर राहिला डी आणि परत आय राहिला. ओके. सो 2 3 4. आता ह्या अरेंजमेंटमध्ये बघा, याच्यामध्ये नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स किती आहे आपल्याकडं, नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स एन आणि ए याला आपण सोबत ठेवतोय बरोबर. सो वी कॅन कन्सिडर दिस ॲज अ सिंगल युनिट. सो हे 1 हे 2 हे 3 आणि 4. नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स 4. नेक्स्ट नंबर ऑफ पोझिशन्स किती आहेत, नंबर ऑफ पोझिशन्स अगेन 4 बरोबर ना. नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स माझ्याकडे 4 आहे, नंबर ऑफ पोझिशन्स 4 आहे. बट यामध्ये कोण रिपीट होतोय, आय रिपीट होतोय 2 टाइम्स. वी कॅन राईट हिअर आय रिपीटेड हाऊ मेनी टाइम्स, 2 टाइम्स. ओके. मग नंबर ऑफ अरेंजमेंट्स काय येईल आता यांच्यासाठी, अगोदर ह्या चौघांसाठी. सो देअरफॉर नंबर ऑफ अरेंजमेंट्स, नंबर ऑफ अरेंजमेंट्स इज इक्वल टू 4 पोझिशन्स आहे, 4 ऑब्जेक्ट आहे, ते झालं बघा 4p4. आणि ह्या अरेंजमेंटमध्ये आय रिपीट होतोय 2 टाइम्स. सो किती डिवाइड करायचं मला याला, 2 फॅक्टोरियलने डिवाइड करायचं आहे. ओके. सो 4p4 म्हणजेच किती, 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय हा 2 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल असतो 24, 2 फॅक्टोरियल 2, म्हणजे किती झालं याचं आन्सर माझं 12. ओके. आता एन आणि ए चा विचार करा. एन आणि ए बरोबर, यांच्यामध्ये सुद्धा काय होईल, अरेंजमेंट होईल. आता इथं मी लिहिताना अगोदर एनला लिहिलंय, त्यानंतर ए लिहिलाय. ओके. सो अजून एक परम्युटेशन काय होईल याच्यामध्ये, ए स्टार्टिंगला असेल, म्हणजे या दोघांमध्ये ए अगोदर असेल, एन नंतर असेल बरोबर. सो यामध्ये मग काय लिहायचं आपल्याला, एन अँड ए अरेंज देमसेल्व्स. एन अँड ए अरेंज देमसेल्व्स in how many ways, 2 पोझिशन आहेत, 2 ऑब्जेक्ट्स आहेत. सो 2p2 ways.
बरोबर. सी इज इक्वल टू काय होईल, 2 फॅक्टोरियल म्हणजेच किती 2. ओके, त्यांच्यामध्ये अरेंजमेंट 2 असेल. लगेच समजते ना आपल्याला, एन अगोदर लिहा किंवा ए अगोदर लिहा. सो त्याच्यामध्ये 2 अरेंजमेंट्स आहेत. बरोबर. सो देअरफॉर वी कॅन राईट टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स, टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स किंवा टोटल नंबर ऑफ परमिटेशन्स इज इक्वल टू, हे बघा यामध्ये किती नंबर ऑफ अरेंजमेंट्स आता पहिले आले आपल्या 12 आणि इथं 2. सो 12 इंटू 2, 12 इंटू 2, आपला आन्सर किती आलं 24. हे एवढ्या अरेंजमेंट्स तयार होतील व्हेन वी टेक एन अँड ए ऑलवेज टुगेदर. समजलंय. जसा 91 होतं बघा सेम तसंच, फक्त 91 मध्ये ज्यांना सोबत ठेवायचे ते 2 आयज होते म्हणून तिथं 2 फॅक्टोरियलला आपण 2 फॅक्टोरियल डिवाइड केलं. यामध्ये आपण एन आणि ए ला सोबत ठेवलंय, मग आय इकडे आले बघा. बरोबर. म्हणून इथंच आय जे 2 वेळेस रिपीट झाला त्याच्या 2 फॅक्टोरियलने आपण इथं डिवाइड केलं. सो 4p4 तुम्हाला माहिती आहे 4 फॅक्टोरियल असतं डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल. सो वी गेट द 12. करेक्ट. ओके. क्वेश्चन नंबर 93. इफ द वर्ड्स ऑफ द लेटर अगेन आर रिटन. हां, डिक्शनरीचा आहे बघा हा क्वेश्चन. सो याला आपण नंतर घेऊया. नेक्स्ट 94. क्वेश्चन नंबर 94. 94 रीड करा, वाचा व्यवस्थित. 94 काय समजते बघा. $94 है द नंबर ऑफ अरेंजमेंट्स ऑफ द लेटर इन द वर्ल्ड मुंबई. MUMBAI 1 2 3 4 5 6 लेटर्स आहे त्याच्यामध्ये मुंबई. सो दॅट लेटर B इज ऑलवेज नेक्स्ट टू A. लेटर B इज ऑलवेज नेक्स्ट टू A. A च्या नेक्स्ट ऑलवेज B असणार आहे. सो ही कंडिशन आहे. लेटर B इज ऑलवेज नेक्स्ट टू A. ओके, म्हणजे ए आणि बी ऑलवेज टुगेदर असणार आहेत अशी कंडिशन दिलेली आहे. सो यांना आपण कन्सिडर करणार 1 सिंगल युनिट. ओके, राहिलो कोण मग आता याच्यामध्ये ते मी इथं मार्क करतो. इथं हा यम. बरोबर. ही जे 2 लेटर्स आपण घेतले ना, कोण बी आणि ए ला आपण ऑलरेडी सोबत लिहून टाकलं इथं. सो इथं राहिला यम, त्यानंतर पुढचा लेटर राहतोय यू. बरोबर. नेक्स्ट कोण राहतोय परत यम आणि लास्ट आय. आता ए म्हणजे तुमचा जो बी असणार आहे हा ऑलवेज नेक्स्ट टू ए. सो हे याच्यामध्ये बी स्टार्टिंगला येणार नाही. येतं लक्षामध्ये तुमच्या. इथं एक कंडिशन तुम्हाला अशी दिली की हे दोघं सोबत असणारच आहे आता, बट बी इज ऑलवेज नेक्स्ट टू ए. जसं वरच्या क्वेश्चन मध्ये आपण काय केलं, एन आणि ए हे सोबत होते, बट यांच्यामध्ये सुद्धा अरेंजमेंट होऊ शकत होती कारण ए स्टार्टिंगला येऊ शकतो, एन लास्टला जाऊ शकतो इथं ह्याच पोझिशनमध्ये. बरोबर. तसं इथं असं होणार नाहीये. इथं ए ऑलवेज फर्स्ट पोझिशनला असेल आणि बी ऑलवेज सेकंड पोझिशनला असणार आहे कारण आपल्याला गिवन कंडिशन असती या. ओके. सो यांच्या दोघांमध्ये अरेंजमेंट होणार नाही. सो ह्या दोघांना मी सोबत ठेवलं, याला कन्सिडर केलं ॲज अ सिंगल युनिट. ओके. नंतर इथं माझा सेकंड ऑब्जेक्ट आहे, इथं थर्ड ऑब्जेक्ट आहे, इथं फोर्थ ऑब्जेक्ट आहे, इथं फिफ्थ ऑब्जेक्ट आहे. सो 5 ऑब्जेक्ट आणि 5 पोझिशन्स. सो वी कॅन राईट हिअर नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स, number of objects that is n 5 है. number of positions, number of positions r किती आहे परत 5 आहे. बरोबर. आता या लेटर्स मध्ये म्हणजे या अरेंजमेंट मध्ये कोण रिपीट होतंय रे बघा व्यवस्थित आणि सांगा मला कोण रिपीट होतंय या अरेंजमेंट मध्ये. यम. व्हेरी गुड. किती टाइम्स, किती टाइम्स यम 2 times. यम रिपीट होतो 2 times. 2 टाइम्स. ओके. यम रिपीट होतो इथं 2 टाइम्स. मग आता नंबर ऑफ परमिटेशन्स काय येतील मग इथं. देअरफॉर टोटल नंबर ऑफ परमिटेशन्स इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ परमिटेशन आहे बघा. 5 ऑब्जेक्ट्स आहे, 5 पोझिशन्स आहे. सो 5p5 डिवायडेड बाय, याला डिवाइड कशाने होईल कारण यम रिपीट होतोय 2 टाइम्स. सो डिवाइड झाला 2 फॅक्टोरियलने.
करेक्ट ना. 5p5 डिवाइड कशाने आला 2 फॅक्टोरियल, कारण इथं यम रिपीट होतोय 2 टाइम्स. सो 5p5 म्हणजेच किती 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय हा झाला 2 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल किती असतो 120. 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 2. सो 120 अपॉन 2 किती झाला आपला आन्सर 60. 60 इज द आन्सर. ओके. आता तुम्ही म्हणता सर ए आणि बी मध्ये अरेंजमेंट होणार नाही. ठीक आहे. इथं ए ऑलवेज फर्स्ट असेल, बी ऑलवेज सेकंड असेल. सो हे दोघं एकमेकात अरेंज होणारच नाही. ओके. सो ही पोझिशन कॉन्स्टंट सपोज ए आणि बी असेच राहणार. जसं वरती एन आणि ए ह्या दोघांमध्ये इंटरचेंज होत होती बघा पोझिशनमध्ये, तशी इथं होणार नाही. ठीक आहे. समजलाय क्वेश्चन हा. ओके. वाचा आता 95चं तुम्हाला आन्सर मला सांगता येईल. 95 रीड करा आणि सांगा काय आन्सर येईल त्याचं. 95 95 क्वेश्चन आहे. द नंबर ऑफ डिस्टिंक्ट वर्ड्स दॅट कॅन बी फॉर्म फ्रॉम द लेटर्स ऑफ द इंडियन. अरे तेच एक्झाम्पल तर आपण वरती घेतलं होतं इंडियन. एकदम स्टार्टिंगला तुम्हाला एक एक्झाम्पल सांगण्यासाठी हे माहित आहे इंडियन. किती आलं आन्सर आपलं ते 180. बरोबर ना. 180 इज द आन्सर. मी पुन्हा सांगतो ते क्वेश्चन रिपीट करतो वाटलं सर. 95 मध्ये काय विचारलंय. द नंबर ऑफ डिस्टिंक्ट वर्ड्स दॅट कॅन बी फॉर्म फ्रॉम द लेटर्स ऑफ इंडियन. ओके. इथं मी इंडियन लिहिलं INDIAN. ओके. किती ऑब्जेक्ट्स आहेत. नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स म्हणजे द लेटर 1 2 3 4 5 6 आहेत. नंबर ऑफ पोझिशन्स सांगा. पोझिशन्स किती आहेत 6 आहेत. आता याच्यामध्ये रिपीट कोण होतोय हे बघा. आय रिपीट होतोय 2 टाइम्स. आय रिपीटेड 2 टाइम्स. आणि आणखी कोण रिपीट होतोय इथं यन रिपीट होतोय 2 टाइम्स. यन रिपीटेड 2 टाइम्स. ओके. मग आता नंबर ऑफ परम्युटेशन्स काय येईल. देअरफॉर वी कॅन राईट नंबर ऑफ परम्युटेशन किंवा अरेंजमेंट्स इज इक्वल टू 6 ऑब्जेक्ट होते दिसतंय ना. 6 ऑब्जेक्ट आहे 6 पोझिशन्स आहेत. तर ते झालं 6p6. 6p6. आता याला डिवाइड करायचंय. डिवाइड कशाने होईल. आय रिपीट होतोय 2 टाइम्स. यन रिपीट होतोय 2 टाइम्स. म्हणजे डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. करेक्ट. ओके. सो कॅल्क्युलेशन आपण ऑलरेडी वरती केलेले आहेत. तुम्ही नोटबुक असेल तुमच्याजवळ तर करा कॅल्क्युलेशन फास्ट आणि बघा काय आन्सर येतं त्याचं. ठीक आहे. 6p6 आपण वरती कॅल्क्युलेशन केलेले ऑलरेडी. वन एटी. So 180 is the answer. सर माझा आन्सर 60 आहे पण. माझा आन्सर 60. किती नंबरचा क्वेश्चन बघू राहिला पुन्हा 95. एक मिनिट मी चेक करतो परत एकदा. द नंबर ऑफ डिस्टिंक्ट वर्ड दॅट कॅन बी फॉर्म फ्रॉम द लेटर्स ऑफ द वर्ड इंडियन्स. 95. आपलं लॉजिक तर बरोबर आहे. लॉजिक इज द करेक्ट. याच्यात कॅल्क्युलेशन मध्ये कुठे रॉंग होतंय का. लॉजिक बरोबर आहे बघा. इंडियन INDIAN बरोबर ना. 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ ऑब्जेक्ट 6 आहेत. नंबर ऑफ पोझिशन 6 आहेत. आय रिपीट होतोय 2 टाइम्स. यन रिपीट होतोय 2 टाइम्स. सो 2 2. ओके. आणि कॅल्क्युलेशन केलं 180 आन्सर येते. ठीक आहे. करेक्ट करा ते ऑप्शन मागचा ऑप्शन करेक्ट करा. आन्सर इज 180 नॉट 60. 60 आन्सर नाही येणार. ओके ना. आन्सर आपलं बरोबर आहे 180. ते करेक्शन करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 96. समजलं ना. आन्सर 180 ची बरोबर आहे. 60 नाही येते आन्सर. हा
कारण आपल्या लॉजिक आपलं म्हणजे हेच लॉजिक आहे जे करेक्ट आहे. आता 96 आपल्याला सॉल्व करायचं आहे. 96 काय रे? The number of distinct words that can be formed from the letters of the Indian are such that they do not have do not है ना? हाँ, do not have the two n's together. Okay, two n's together नको आहेत, म्हणजे नाही पाहिजेत आपल्याला. असे किती नंबर ऑफ वर्ड्स तयार होतील परत इंडियन वरून. आता हे बघा, मी तुम्हाला टू एन्स म्हणजे तुम्हाला इथं क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की डू नॉट हॅव द टू एन्स टुगेदर, बरोबर. पण आपण काय करू, फाइंड आउट करताना एन्स टुगेदर ठेवून फाइंड आउट करू, कारण टोटल नंबर ऑफ वर्ड्स किती तयार होतात ते मला माहिती आहेत. बघा आता आपण क्वेश्चन नंबर 95 मध्ये ते सॉल्व्ह केले, ते नंबर ऑफ वर्ड्स तयार होतात 180. ओके, सो 96 हा क्वेश्चन मी काय करतोय की तिथं आपल्याला टू एन्स टुगेदर नाही ठेवायचे, बट मी टू एन्स टुगेदर ठेवून ह्या लॉजिकने सॉल्व्ह करतो. मग मी काय करेल की नंबर ऑफ आपले टोटल नंबर ऑफ वर्ड्स 180 मधून टू एन्स टुगेदर मायनस करा, म्हणजे कोणते वर्ड्स राहतील मग शिल्लक, फक्त जिथं एन्स टुगेदर नाहीत असे वर्ड्स राहतील. समजतंय ना काय करायचं आपल्याला. इथं मी थोड्याशा वेगळ्या मेथडने जातोय. ओके, आपण जे टुगेदर ठेवून जे क्वेश्चन वरती सॉल्व्ह केले ना, सो तेच लॉजिक तुम्हाला इथं अप्लाय करता येईल. हां, सो इथं काय करायचं आता आपल्याला एन टुगेदर ठेवून सॉल्व्ह करायचं, ते बघू अगोदर किती येत आहे. सो वी कॅन डिसाइड टू कन्सिडर टू एन्स टुगेदर, टू एन्स टुगेदर यांना मी सोबत ठेवतो. सो एन एन, ओके, यांना मी सोबत ठेवलं. आता कोणते बाकी राहतात बघा लेटर्स इंडियन मध्ये. आय डी आय ए, आय डी आय ए, बरोबर. सो दोन यांना मी टुगेदर ठेवलं, सो याला आपण कन्सिडर करणार सिंगल युनिट. हे झालं सेकंड, हे झालं थर्ड, हे झालं फोर्थ, हे झालं फिफ्थ. ओके, अगोदर मला यांची अरेंजमेंट करायची आहे, बरोबर. सो देअरफॉर किती रे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स सांगा पटापटा. नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स तुम्हाला येते आता हे सगळं 5, 1 2 3 4 5, हा, कारण टू एन्सला आपण टुगेदर ठेवलंय. नेक्स्ट नंबर ऑफ पोझिशन्स सांगा, नंबर ऑफ पोझिशन्स किती आहेत 5. आता ह्या अरेंजमेंट मध्ये कोण रिपीट होतोय का, येस, ह्या अरेंजमेंट मध्ये आय हा रिपीट होतोय 2 टाइम्स. तुम्ही म्हणता सर एन पण रिपीट होतोय, पण अगोदर आपण एनला सिंगल युनिट कन्सिडर केलंय. यांच्यामधली जी अरेंजमेंट आहे ती आपल्याला नेक्स्ट स्टेपला बघायची आहे, बरोबर. सो एन हे सिंगल युनिट आहे, सो इथं फक्त एनच कन्सिडर करायचा. त्यानंतर आय डी आय, इथं आय 2 वेळेस रिपीट होतोय. सो यू कॅन राईट हिअर आय रिपीटेड 2 टाइम्स, आय रिपीटेड 2 टाइम्स. ओके, सो देअरफॉर नंबर ऑफ अरेंजमेंट काय होईल यांच्यासाठी, नंबर ऑफ अरेंजमेंट्स इज इक्वल टू, हां बघा हे झालं 5p5 आणि याच्यामध्ये आय रिपीट झाला 2 टाइम्स, सो अपॉन 2 फॅक्टोरियल, बरोबर. सो याला मी सॉल्व करतो. 5p5 हे झालं 5 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल इज 120 अपॉन 2, 120 अपॉन 2 किती 60. 60 इज द नंबर ऑफ अरेंजमेंट्स यांच्यामध्ये. आता एन, ओके, आता यांच्यासाठी बघायचे जिथं आपण त्यांना सोबत ठेवलेलं होतं. ओके, सो वी कॅन राईट 2 एन्स अरेंज themselves in, ओके, 2 एन्स त्यांच्यामध्ये कशी अरेंजमेंट होईल, 2 एन्स अरेंज themselves in हाऊ मेनी वेज, 2p2 वेज, म्हणजे 2 फॅक्टोरियल वेज. ओके, हे झालं 2p2 म्हणजे 2 फॅक्टोरियल, बट हा एन 2 टाइम्स रिपीट झालाय. सो डिवाइड कशाने करणार मी, 2 फॅक्टोरियलने. सो 2 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल किती झालं 1. ओके, सो देअरफॉर टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स, टोटल number of arrangements where 2 n's together, इधर
2 यन्स आपले काय आहेत तर टुगेदर आहेत. 2 यन्स टुगेदर इज इक्वल टू, हे बघा पहिल्या अरेंजमेंटचा आपला आन्सर आलं 60 आणि यन्स मध्ये जे अरेंज होतील बघा स्वतःमध्ये तिथं आन्सर आलंय 1 म्हणजे 60 into 1. 60 into 1 सो वी गेट द आन्सर हिअर 60. बट हे 60 आन्सर कोणासाठी आहे ज्यावेळेस 2 यन्स टुगेदर आहे. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय डू नॉट हॅव द 2 यन्स टुगेदर. 2 यन्स टुगेदर नको आहेत. ओके सो देअरफॉर वी कॅन राईट अ टोटल नंबर ऑफ वर्ड्स किंवा टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स, टोटल number of arrangements where 2 yns do not together किंवा नॉट टुगेदर. हा मग हे कसं करणार आपण कॅल्क्युलेट. मी तुम्हाला त्या दिवशी क्लासमध्ये एक्झाम्पल सांगितलं होतं बघा. समजा क्लासमध्ये 85 स्टुडंट्स आहे, तुम्हाला आठवत असेल तर बघा. त्यापैकी कन्सिडर करा की 35 स्टुडंट्स पास झालेत, तर फेल स्टुडंट्स किती आहेत बरोबर. सो आपण कसे कॅल्क्युलेट करत होतो टोटल मधून पास झालेले स्टुडंट्स आपण मायनस केले. सो वी गेट द फेल स्टुडंट्स. सो सिमिलरली माझ्याकडे टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स माहिती आहे मला इंडियनच्या, त्या किती आहेत त्या आपण 95 मध्ये फाइंड आउट केल्या. त्या आहेत 180 बरोबर. त्यामध्ये जर मी 2 यन जर टुगेदर ठेवले तर त्या नंबर ऑफ अरेंजमेंट्स किती आल्या माझ्या इथं 60 आल्या बरोबर ना. हे बघा इथं किती आल्या 60 आल्या. आणि ज्या वेळेस आपण सगळे वर्ड्स म्हणजे डिफरंट अरेंजमेंट्स बघितल्या होत्या त्या 180 आलेल्या होत्या. इथं 180 तुमचं आन्सर आलेलं होतं. ठीक आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं इथं की टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स वेअर 2 यन्स टुगेदर नको आहेत. म्हणजे मी काय करणार टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स मधून जे मी 95 मध्ये फाइंड आउट केलेलं होतं त्याचं आन्सर होतं 180 आणि मायनस काय करणार जिथं 2 यन्स टुगेदर येतात म्हणजे मायनस केले मी 60. सो 180 मायनस 60 सो आपलं फायनल आन्सर किती असणार आहे 120. ओके 120 ऑप्शन नंबर सी. बघा इथे का ऑप्शन सी आन्सर. पाठीमागे आन्सर त्यांनी थोडंसं वेगळं जर दिलं असेल ना तरी आपले हे कॅल्क्युलेशन्स करेक्ट चालू आहे. पाठीमागे किती दिले त्यांनी आन्सर 96. Yes. D दिलाय मागं. Okay, so D हा 180 आहे. So 180 is not possible. Okay, कारण 180 इथं टोटल नंबर ऑफ वर्ड्स आहेत आपल्याकडं. सो हे दोन्ही ऑप्शन करेक्ट करून घ्या. 95 चा ऑप्शन डी आलं होतं आपलं 180 आणि 96 चा आपला आन्सर आहे 120 आलं ना आपलं 120 ऑप्शन नंबर सी मध्ये आहे. ओके आणि समजा इथंच काय करा तुम्ही मॉड्यूलवरती पेन्सिलने लिहून घ्या. समजा 2 यन्स टुगेदर जर असते ओके इफ द 2 यन्स आर टुगेदर असं जर क्वेश्चन आला असतं तुम्हाला तर त्याचं आन्सर किती आलं असतं तर त्याचं आन्सर आलं असतं 60 2 यन्स टुगेदरचं. बघा ना तुम्ही 2 यन्स टुगेदर बरोबर 60 2 यन्स नॉट टुगेदर 120 सो दोघांची ॲडिशन 180. ओके तेवढं करून घ्या आणि तेवढे करेक्शन करा मॉड्यूलमध्ये सुद्धा. सो ते रॉंग झालेले आहेत आन्सर. ओके प्रिंटिंग मिस्टेक होत असते सो तेवढं आपण कन्सिडर करू शकतो. ओके ना. हां आता क्वेश्चन नंबर 97 जसा मी 95 सॉल्व केला तसा क्वेश्चन नंबर 97 आहे. करा बरं ट्राय आणि मला सांगा फास्ट. क्वेश्चन नंबर 97 आता काय दिलंय त्यांनी 97 मध्ये द नंबर ऑफ डिफरंट वेज ऑफ अरेंजिंग द लेटर्स इन द वर्ड अरेंज ARRANGE बरोबर हा अरेंज हा वर्ड आहे. आता मला सांगा याच्यामध्ये नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स किती आहेत. नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स 1 2 3 4 5 6 7 आहेत का 7. सेवनच आहेत ना. ओके ओके नेक्स्ट नंबर ऑफ पोझिशन्स किती आहेत 7 कारण तेवढे लेटर मला यूज करायचे. ओके आता याच्यामध्ये रिपीट कोण होतं ते सांगा. रिपीट कोण होतंय ए आणि आर करेक्ट. होतोय 2 टाइम्स सो वी कॅन राइट हियर ए रिपीटेड हाऊ मेनी टाइम्स 2 टाइम्स. आणि आणखीन कोण रिपीट होतं इथं आर रिपीट होतोय 2 टाइम्स. आर रिपीटेड 2 टाइम्स
बरोबर. ओके, आता मग आपल्याला लिहायचं आहे नंबर ऑफ अरेंजमेंट किंवा नंबर ऑफ परम्युटेशन्स. देअरफॉर वी कॅन राईट नंबर ऑफ परम्युटेशन्स किंवा नंबर ऑफ अरेंजमेंट्स इज इक्वल टू 7 पोझिशन्स होत्या, 7 ऑब्जेक्ट आहेत आपल्याकडं, ते झालं 7p7 डिवायडेड बाय इथं ए रिपीट झाला 2 टाइम्स, आर रिपीट झाला 2 टाइम्स, डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. ओके, 7p7 चा आन्सर काय येतंय? 7p7 इज अ 7 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 2. बरोबर. 7 फॅक्टोरियलचं काय होईल इथं? 7 फॅक्टोरियलचा आन्सर किती असतं रे? 5040 का? डिवायडेड बाय 2 Yes. हां 2 इंटू 2 4. सांगा रे कॅल्क्युलेशन किती येतं फास्ट मला? 5040 डिवायडेड बाय 4 ते आपला आन्सर असेल 1260. 1260. ऑप्शन Second. B. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, एक आणखीन एक क्वेश्चन बघू आपण. 99 आणि 100 म्हणजे 2. 99 आणि 100 दोन बघू. बरं ठीक आहे, चालेल. एक लास्ट. बरं चालेल. बरं ठीक आहे, थांबूया आपण. सरांना लेक्चर घ्यायचं आहे आता. तर तुम्हाला ना ह्या आपण जसे क्वेश्चन्स घेतलेत लेटर्स वगैरे, तुम्हाला मला असं वाटतंय बघा 104 पर्यंत जाता येईल. 98, 99, 100, 101, 102, 103, 104. ठीक आहे. आणि मग आपले फक्त कोणते एक्झाम्पल्स राहतील तर नंबर्सवाले. ओके, लेटर्सवाले आपल्या एक्झाम्पल मग 104 पर्यंत ट्राय करा. काही डाऊट असेल तर आपण ते सॉल्व्ह करू. समजलं ना? सो इथं आपण जे सेकंड टाईप बघितला जिथं ऑब्जेक्ट्स रिपीट होत होतात. सो लॉजिकमध्ये फक्त चेंज काय होणार आहे? लॉजिकमध्ये काही चेंज नाही, सॉरी, फक्त फॉर्म्युल्यामध्ये चेंज काय होणार आहे? तर जो ऑब्जेक्ट आपला रिपीट होतोय जेवढ्या टाइम्स तो रिपीट होईल त्याने फक्त आपल्याला डिवाइड करायचं आहे. ओके, सो ठीक आहे. थांबूया आपण. सर लगेच 2 मिनिटांमध्ये तुमचं सेशन चालू करतील.